आणि आताची एक मोठी बातमी आहे। खंडणीखोर वाल्मिक कराडनं सुद्धा स्वतःच्या जीवाला घाबरून खंडणी दिल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। शिवराज बांगरनं कराडला धमकी दिली होती आणि कराड करून 15 लाख रुपयांची खंडणी वसूल केली आहे। बांगर विरुद्धचा FIR अंजली दमानिया यांनी ट्विट केलाय। तर अंगावरती गाडी घालून ठार मारण्याची बांगरनं वाल्मिक कराडला धमकी दिली होती। धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयामधल्या गणेश उगले यानं या संदर्भात फिर्याद दिली होती। कराडच्या सांगण्यावरून गणेश उगलेनं बांगरला 15 लाख रुपयांची खंडणी दिली। जगमित्र कार्यालयाच्या लॉकरमधून 15 लाख रुपये देतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। 15 लाखांची खंडणी दिल्यावरती सुद्धा शिवराज बांगर हा वाल्मिक कराडला वारंवार धमक्या देत होता। 2 जानेवारी 2024 रोजी गणेश उगलेनं ही फिर्याद दिलेली आहे आणि पोलिसांचा FIR सुद्धा समोर येतोय। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्या सोबत आहेत। अंजली ताई, हे आतापर्यंत वाल्मिक कराड खंडणीखोर आणि तो खंडणी उकळत होता हे दिसत होतं, मात्र आणखी एक मोठी बातमी तुम्ही जे ट्विट केलेलं आहे, वाल्मिक कराडला सुद्धा जीवाला घाबरून खंडणी द्यावी लागली आहे। नाही, ते मला आश्चर्य वाटलं ते बघून। म्हणजे मला वाटतं त्या व्यक्तीला कोणाला तरी यांना अडकवायचं असेल म्हणून त्याच्या विरुद्ध ही खंडणीचा आरोप टाकून FIR केलेली दिसतेय। कारण वाल्मिक कराड सारख्या माणसाला, ज्याची इतकी प्रचंड दहशत पूर्ण बीड मध्येच नाही तर बाहेरही होती, अशा माणसाला कोणी धमकी देऊन व्हॉट्सअपवर मेसेज देऊन कोणाला असं करत असेल असं मला वाटत नाहीये। म्हणून मी त्याचं ट्विट देखील केलंय की माझ्या बुद्धीला न पटण्यासारखं आहे। पण 15 लाख रुपये जगमित्रच्या तिजोरीतनं काढून दिले असं जे आता हा FIR आपल्या समोर आहे, तर याचं आता मी पूर्ण तथ्य शोधून काढणार आहे आणि अशा किती जणांना अडकवण्यासाठी वाल्मिक कराडनी अशा खोट्या FIRs केल्या होत्या याची सगळी आता माहिती मिळवण्याचा प्रयत्न मी करते। हो अंजलीताई, एकूणच गेल्या काही दिवसांमध्ये जी प्रकरणं समोर येत आहेत, म्हणजे अनेक वर्षांपासून घडलेली प्रकरणं सुद्धा आता समोर यायला लागली आहेत आणि या सगळ्यामध्ये पोलिसांची जी कार्यपद्धती राहिलेली आहे इतक्या दिवसांपासून, त्यावरती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आणि असं असताना खंडणीचं हे प्रकरण समोर येतं आणि याची FIR दाखल झालेली सुद्धा कळते। हो ना, ऍक्च्युली कसं आहे की आता मला ना खरंच प्रश्न पडायला लागला की पोलीस कोणासाठी काम करतं, की सामान्य लोकांसाठी करताय का अशा सगळ्या लोकांसाठी करताय, म्हणजे फक्त त्यांच्या सांगण्यावरच काम करताय का, असा देखील प्रश्न पडायला लागतोय आपल्याला। कारण आता जर ह्यांचं कराडांचं म्हणा किंवा सतीश भोसले म्हणा, त्या सतीश भोसलेचं सुद्धा एवढी माझ्याकडे तुफान डेटा, तर इतका तुफान डेटा येतोय। अगदी मी आता तुमच्याशी बोलते तेव्हा पण माझ्या समोर 3 व्हिडिओ आले आहेत आणि मोठी प्रचंड मारामारी केल्याचे ते व्हिडिओज आहेत। आणि हा माणूस सतीश भोसले याचं ना लोकांना माहिती पाहिजे की हा पैसे द्यायचा व्याजावर आणि 20,000 द्यायचा, 2 लाख वसूल करायचा। एके ठिकाणी तर त्यांनी आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, मुलाला शेवटी त्यांनी विष घेऊन आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर वडिलांकडनं त्यांनी ते 2 लाख वसूल केले। एवढंच नाही तर काल एका स्त्रीने देखील FIR रजिस्टर केलाय। तिचा मुलगा गेले 3 महिने गायब आहे, तर तिचा हा FIR ऍक्च्युली 3 महिन्यापूर्वीच झाला होता, पण ती आता पुन्हा पोलीस स्टेशनला आली की 3 महिने झाले मुलगा मिळाला नाहीये। 50,000 रुपये घेतले होते व्याजावर, दररोजचं व्याज 5,000 आहे असं सांगून आता 5 लाख झाले असं हा जर सतीश भोसले म्हणत असेल आणि लोकांचे छळ करत असतील, तर कुठेतरी मला असं वाटतंय की आता ही सगळी जी दहशत आहे ना ती आपण सगळ्यांनी मिळून संपवायला हवी। अगदी अंजलीताई, म्हणजे वाल्मिक कराड काय किंवा सतीश भोसले काय, या सगळ्या गुन्हेगारांची कॅटेगरी सेमच दिसते आपल्याला, एकच दिसते। धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये, सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त ABP माझावर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।